नमस्कार, आपण पाहतात नव महाराष्ट्र. भेसळखोरांविरोधातील कारवाईला पाठिंबा. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळखोरांविरोधात सुरू केलेल्या कठोर मोहिमेला पाठिंबा दर्शवण्यासाठी पारनेर येथे भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध, औषधे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणाऱ्या भेसळीविरोधात आयुक्त मुंढे यांनी उभारलेला कारवाईचा धडाका जनतेसाठी दिलासादायक असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण अंधले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. तर चला पाहूया आपले मनोगत व्यक्त करताना भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरुण अंधले पाटील. आज या ठिकाणी अन्न व औषध विभागाचे आयुक्त श्री तुकाराम मुंढे साहेब यांना आम्ही पारनेर या ठिकाणी नागेश्वर मंदिर सभागृहाजवळ दुग्धाभिषेक केलेला आहे. दुग्धाभिषेकाचं कारण मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये आज जे अन्नामध्ये भेसळ होते, दुधामध्ये भेसळ होते, गुटखा मावा हा विकला जातो, तेलामध्ये भेसळ होते, मावा असेल किंवा खवा असेल, सगळ्या बाबतीत भेसळ होते. आणि हे कुटुंब आपण सर्व माणसं आहोत आणि माणसं जे आजारी पडतात त्या भेसळीमुळे होतात. आज महाराष्ट्राला अशा माणसाची गरज होती आणि असे तुकाराम मुंढे 100 जर आयुक्त किंवा सचिव असतील तर महाराष्ट्रात ही भेसळ राहणार नाही. आज भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेतर्फे आम्ही हा दुग्धाभिषेक कार्यक्रम केलेला आहे. आणि आज 21 वर्षाच्या त्यांच्या नोकरीच्या जी मुदत होती यामध्ये 25 वेळा त्यांची बदली झाली. कारण ते जाईल ते भ्रष्टाचार मिटवत होते, त्यामुळे त्यांची बदली झालेली आहे. आता आज आम्ही हा दुग्धाभिषेक केलाय की सरकारला आम्ही सांगू इच्छितो की खबरदार, जर तुकाराम मुंढे यांची तुम्ही बदली केली तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, महिला भगिनी तुमच्या विरोधात आवाज उठवतील. कारण आज या भेसळीच्या अन्नामुळे सर्वजण आजारी पडतात, सगळं कुटुंब आजारी पडतं, सर्व दवाखान्यात जातात त्या भेसळीमुळे. आणि आज तुकाराम मुंढे यांना आणि पारनेर तालुक्यातील शेतकरी असतील किंवा महिला भगिनी असतील, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आज हा दुग्धाभिषेक झालेला आहे. याबाबत आपण बोलताय? हा, बोलतो. आपल्या महाराष्ट्रातील अतिशय तडफदार असे IAS अधिकारी तुकारामजी मुंढे पाटील तर हे अन्न औषध प्रशासनामध्ये आयुक्त म्हणून या ठिकाणी नियुक्त केलेल्या महाराष्ट्र शासनाने यांची नियुक्ती केलेली आहे. तर मुंढे साहेबांनी जेथे ज्या खात्यामध्ये जाईल त्या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मूलन, भेसळ प्रतिबंध कायदा अतिशय प्रभावीपणे राबवलेला आहे. त्यामुळं मुंढे साहेबांना शेतकरी संघटनेतर्फे, त्यानंतर महिला बचत गटातर्फे सक्रिय पाठिंबा या ठिकाणी दुग्धाभिषेक करून या ठिकाणी पारनेर तालुक्यामध्ये जे दिला जात आहे याची शासनाने नोंद घ्यावी. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे की अन्न औषध या ठिकाणी आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली, त्यांचे खरोखर अभिनंदन आहे. कारण आजपर्यंत आयुक्त कोण असतं, अन्न औषध विभाग काय हेच कोणाला माहित नव्हतं. अन्न औषध विभाग फक्त भेसळखोरांकडून हप्ते घेण्याचे काम करत होते, परंतु एक आयुक्त असाही आहे की तो भेसळ थांबवू शकतो. नमस्कार, आम्ही सर्व बचत गटांच्या वतीने मी शिल्पा संभाजी बिलोटे हे सांगू इच्छिते की अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार तुकाराम मुंढे साहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे ते खूप उल्लेखनीय आहे. कारण सर्वसामान्य समाज हा अत्यंत म्हणजे आरोग्य हानिकारक असलेल्या सर्व पदार्थांचा बळी जात आहे. तसेच त्यांचे जे कार्य आहे ते आम्हा सर्व महिला भगिनींसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांचे जे कार्य आहे त्यांना सर्वांना, आमच्या सर्व महिलांचा पाठिंबा आहे सर्वांनी.
मुंडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, तुकाराम मुंडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, मुंडे साहब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ है।